धावड्यात अवैध सट्टा मटका व देशी दारूचे धंदे सुरूच, कारवाई असूनही परिणाम शून्य। भोकरदन तालुक्यातील धावडा इथं अवैध सट्टा मटका जुगार तसेच अवैध देशी दारूचे धंदे खुलेआम सुरू असल्याचं वास्तव आजही कायम आहे। या अवैध धंद्यांविरोधात नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या असून याबाबत बातम्याही प्रसिद्ध झाल्यात। त्यानंतर पोलिसांकडून कारवाई झाल्याचं सांगण्यात आले, मात्र ती कारवाई अपेक्षित तीव्रतेची नसल्यानं अवैध धंदे पूर्ण बंद झालेले नाहीत असं चित्र सध्या दिसून येत आहे। धावड्यातील सट्टा मटका व अवैध देशी दारूचं दुकान आजही सुरू असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतोष आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे की जर खरोखरच कडक आणि परिणामकारक कारवाई झाली असती तर हे धंदे पुन्हा सुरू राहण्याचा प्रश्नच उद्भवला नसता। या अवैध व्यवसायामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक व सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त होत आहे। तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून कर्जबाजारीपणा, घरगुती वाद, महिलांचे हाल आणि लहान मुलांचे भविष्य धोक्यात येत असल्याचं चित्र आहे। मात्र हे गंभीर परिणाम दिसत असतानाही पोलिसांकडून ठोस व निर्णायक पावलं उचलली जात नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत। तक्रारी, पुरावे आणि प्रत्यक्ष वास्तव समोर असताना कारवाई अधिक कठोर का होत नाही असा प्रश्न आता उघडपणे उपस्थित केला जात आहे। तसेच अवैध धंदे सुरूच राहतात, यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला असून या संपूर्ण प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे। धावड्यातील नागरिकांनी स्पष्ट भूमिका मांडली असून जर लवकरात लवकर अवैध सट्टा मटका जुगार व देशी दारूचे धंदे कायमस्वरूपी बंद झाले नाही तर पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांकडे पुन्हा लेखी तक्रार करून तीव्र आंदोलन छेडला जाईल असा इशारा देण्यात आलाय। आता प्रश्न एवढाच आहे की धावड्यात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांवर प्रशासन कधी निर्णायक कारवाई करणार आणि सामान्य नागरिकांना या त्रासातून कधी दिलासा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। न्यूज रिपोर्टर मजहर पठाण, धावडा, भोकरदन।